ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं ततोमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः। काहीतरी उलटच करायचं, सरळ चालत असताना सरळ काय करायचं नाही, हा अवघडच आहे सगळं। यदक्षरं द्वे विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति तत्पे पदम सहेन प्रवक्षे। जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात, अशा सिद्धीची इच्छा करणारे साधक ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात। म्हणून ज्या योगे मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो। ब्रह्मचर्य मी गेल्या वेळी पण सांगितलं होतं, ब्रह्मचर्य दोन प्रकारचे आहेत। एक लहानपणापासून ब्रह्मचर्य करतो ते, आणि दुसरं फक्त आपल्या स्त्रीकडं फक्त आपल्या अर्धांगणीकडं आपल्या पत्नीकडं फक्त भोग लालसेनं बघणे आणि तिच्यामध्ये संतुष्ट राहणे। इतर कुठल्याही स्त्रीकडं बहीण किंवा माता बघून बघणं हे सुद्धा एक प्रकारचं ब्रह्मचर्यच आहे। जर हे सत्व आणि हे तत्व जर तुम्ही पाळला तर आपसुकच तुमच्याकडे अध्यात्माची ओढ वाढते, आपसुकच सिद्ध्या प्राप्त होतात, आपसुकच ते दैवत्वाचे गुण तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट होतात। इथं यम नियमाकडेच जास्त लक्ष द्यायचं आहे। यम नियमाची सोचोटी बांधली की आपसुकच सगळं अध्यात्माची ऊर्जा आपल्याकडे प्राप्त व्हायला लागते, तो देव आपोआप खेचला जातो, ती ऊर्जा आहे, ती चुंबकत्व आहे। काय करायचं आहे, यम नियम पाळायचा। इथं आलोय ना, तर इथं आल्यानंतर देवाचाच विषय तुमच्या डोक्यात आला पाहिजे। इथं येऊन जर तुम्ही धंद्याचा विषय काढला तर परत आणि तुमच्यात द्वंद्व आलं। इथं येरा गाबाळाचं काम नाही, हे आहे बापाचं काम। काय करतोय, कसं करतोय, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे। तिथंच चुकतंय, तिथंच पेंट खाते आणि तिथं 1000 वेळा सांगितलं परत तरी तेच, काय उपयोग नाही सगळं करून। सर्व द्वारांनी संयम मनोहृदी निरिध्यच मृद्व्याधायांत मनहा प्राणमस्थितो योगधारणाम। सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था होय। गेल्या वेळी सांगितलं होतं, सर्व इंद्रिय जे सांगते ते त्याला द्यायचं नाही, मन इकडे घेऊन जाते ते बरोबर तेच करायचं, उलटं करायचं। प्रसिद्धी वाटली, चांगलं म्हणायला लागलं तर उलटं व्हायला पाहिजे की आपण लगेच डाऊन झालं पाहिजे। कितीपर्यंत डाऊन झालं पाहिजे की जमिनीपर्यंत त्या कणाला आणि किंमत जास्त पाहिजे, जास्त असायला पाहिजे आपल्यापेक्षा, इतकं सरेंडर आलं पाहिजे, तेव्हा त्याचं कार्य काम करतं, तेव्हा तो प्रकट होतो, तेव्हा सगळं तुमच्या आतमधनं आणि बाहेरनं सगळं प्रकाशमान होतंय। फक्त आतमध्येच नाही, प्रत्येक कणाकणाकडे तुम्ही बघताय ते प्रकाशमान होते। परवाच भागवत घरात भागवत चालू आहे माझं, भागवतामध्ये आलं होतं, तो पुरुष जो निरअहंकारी आहे, ज्याच्यात कुठलीच आसक्ती नाही आहे, कुठलंच प्रेम नाही आहे, फक्त आहे ते प्रेम ईश्वरावरती आहे, बाहेरच्यावरती सगळी सत्ता निघून गेली आणि फक्त त्याचाहून तो त्याच्या ऊर्जेमध्ये त्याच्या प्रेमामध्ये पहुडलाय। त्यावेळी स्वतः गंगा माता पवित्र होण्यासाठी त्याचं जवळ येत्या, वारा पवित्र होतोय, धरणी माता पवित्र होते त्याच्या चालनानं, त्याचा सुगंध दरवळतोय। मग आपल्यात अजून कमीपणा आहे कधी कळणार आहे आपल्याला? तुम्ही जे काम करताय ते पवित्रमय होतंय, तुमचं जीवन पवित्र होतंय, तुमच्या हजारो करोडो वर्षाचा जन्मातलं सगळं पाप सगळं नष्ट होऊन जातं एका क्षणामध्ये। त्या करोडो वर्षाचा अंधकार त्या गुहेमध्ये पडलाय ना, करोडो वर्षाचा अंधकार गुहेमध्ये, आणि एक किरण गेलं की संपला विषय, करोडो वर्षाचा अंधकार एका क्षणामध्ये निघून जातो। मग आपल्याला कधी हे कळणार आहे, कधी आपण त्याच्या चरणांच्यावर लोटांगण घालणार आहे, नाही संपलं माझं, मला बास झालंय सगळं, तू सांगशील तसं वागणार आहे। कुठला ते उद्योगधंदा, कुठलं काय घेऊन बसलाय, कुठला संसारात कुठलं काय काळी मोड आणि कवळी मोड, आता एका क्षणात मृत्यूला काय करणार आहे घेऊन ये सगळं। ज्याची किंमतच झिरो आहे त्याला सिद्ध करत बसलाय आणि आयुष्य संपून चाललंय।
दिवसभराचा आडाकाडा करा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मी काय केलं बघितलं, डोळ्यातनं घरा पाणी यायला पाहिजे. असं सहज सहज काय म्हणतात ना, करोडो अब्जोने खरबो प्रॉपर्टी तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही त्याचा वापर करत नाही किंवा ती संपून चालली आहे, त्याचा तुम्ही उपभोग घेत नाही. तशी गत झाली. म्हणजेच तो दयावान आहे. कोण? ईश्वर. तो हात करून बसला आहे, प्रेम करायला बसला आहे, पण आपण त्याच्याकडे बघणं झालं. बघ, सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था. सर्व इंद्रियांपासून निवृत्त होणे, सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून. बघायचं मन कुठं घेऊन चाललंय, साक्षी ठेवायचं. घोळ तर काल नाही आहे. इंद्रिय कुठे घेऊन चालल्यात, मला पोटाला पाहिजे, लगेच इच्छा झाली, लगेच भजी खायला गेला, काय व्हायलंय? सात्विकता राहत नाही, सगळी एनर्जी ड्रेन होत्या. लगेच सांगाले, लगेच कराले, लगेच बोंबलते. काय करालोय, कुणाला सांगालोय, जे करालोय ते सात्विक आहे का? देवाला म्हणजे मंदिरातच जेवण पाहिजे हो, कुणाच्या घरात देऊन चालणार नाही, ते उपयोगाचं नाही. लई सूक्ष्मता आहे. कुणाकडून करून घ्यालोय, कशासाठी द्यालोय, ऊर्जा साठली आहे का, आपल्याला त्याचा फळ मिळणार आहे का, ते देवाला मान्य आहे का, कौल कसा दिलाय बघायला नको. मनाचा खेळ करून चालणार नाही, कुठलीच कडेला गोष्ट जाणार नाही. जे व्हालंय तेच चुकीचं व्हालंय, कसं सरळ होईल? हलगू मलगू करून जीवन जगण्यात काय पॉईंट नाही. हलगू मलगूचं लाईफ होणार. मग योगधारणा होय, इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून आणि मनाला हृदयामध्येच तसेच. किती छान सांगितलं. इंद्रियाला सर्व द्वारे संयमित करून सगळीकडे जिथं जिथं ज्याला पाहिजे ना ते द्यायचं नाही. वळणार आहे, मन खळखळ निर्माण करणार आहे, पाहिजे ते द्याल नाही ना आम्ही. इतका मोठा झगडा निर्माण होणार आहे की विषयच काम नाही. एका ठिकाणी बसायची सवय नाही. बसून बघा बघू 3-3 तास कसा परमेश्वर तुम्हाला भेटत नाही. एका ठिकाणी 3.5 तास बसायची बैठक तुमची जमली की तुम्हाला परमेश्वर मिळाला. आणि काय सांगू. आणि मनाला हृदयामध्ये तसेच. मनाला कुठं आणायचं आहे? हृदयामध्ये. एकदा का हृदयाचं चक्र ॲक्टिव्ह आहे. 7 चक्र आहेत. बाहेर इथं एक 8वं, बाहेर 9वं आहे. ठीक आहे. सहस्त्र दलामधून आपली जी वृत्ती बाहेर गेली की मग परमेश्वर भेटतोय. मग हृदयामध्ये आपल्या एनर्जी एकवटायला लागली, मग इथं लक्ष नको. इथं लक्ष यायला लागलं की आपसुकच आपली प्रेमाची भावना वाढणार आहे, त्यागाची भावना वाढणार आहे. आपल्याला ईश्वर चराचरामध्ये भेटणारा जो ईश्वर आहे हां, आपसुकच निसर्गामध्ये तो भेटणार आहे. काय होणार आहे कोणास ठाऊक. ती किल्ली आहे, ती किल्ली लागली की सगळी कुलप उघडली बघा. मग एकच मास्टर किल्ली आहे हृदयामध्ये, तिकडे लक्ष पाहिजे. मॉडर्न युगामध्ये ते परवा एकटा सेमिनार घेतोय, तो सांगतोय फक्त हृदयाकडे बघा. तुमचं सगळंच प्रश्न, तुमची निगेटिव्हिटी, तुमचं सगळंच निघून जातं. मग संत महामुनी तिने काय सांगाल्यात, पहिल्यापासून पिढी जात हजारो करोडो वर्षापासून काय चाललंय, हृदयाकडे बघा आलंय. सिंपल, साधं, सरळ, सोपं आहे. फक्त आपल्या हृदयाकडे बघा. बरं, हनुमंत काय सांगतायत, कुठे बघा, हृदयाकडे बघा. साधं आहे की हो. तुमचं सगळंच चेंज होणार आहे. आणि सगळ्याच दुःखांचं, सगळ्या असमृद्धतेचं, अनसक्सेसफुलचं, सगळ्या दुःखाचं कारण एकच आहे की आम्ही हृदयात बघत नाही. मनाला हृदयामध्ये तसेच प्राणवला मस्तकामध्ये स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. सगळे योग्यांचं काम काय आहे, तिने काय करतात, सगळं लक्ष काढून आतमध्ये बघा. म्हणून म्हणलंय आतमध्ये बघा, आतमध्ये बघा. सगळीजण तेच सांगतायत. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरम नास्मुरम ह्या प्रायंती त्यजन देहम स यती परमाम गतिम. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिन म्हणजे ह्यो दिन. आता कळालं काय संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय ते संतांना कळतं, ते कुणाला कळलं असं वाटतंय. सगळ्यात शेवटची जी तुमची भावना होती, एक ऋषी, परवा मी इथं सांगितलं बघा, इथंच सांगितलंय. एका ऋषीमुनीची भावना काय होती, सगळ्यात शेवटी पारस एकदमच आवडलं, ते मेलं त्यात, म्हणजे जीव गेला. योगी ऋषीमुनी म्हणालोय, संन्याशी बिन्याशी पण नव्ह, ऋषीमुनी. पुढल्या जन्मी काय झाला, तो पाडस, हरणाचं पिल्लू झालं. वांग वर्ज आहे. का वर्ज आहे? वांग सगळ्यात वांग्याचे संस्कार 21 दिवसापर्यंत टिकतात.
वांग खाऊन मेल्यानंतर तुमचं सरळ आहे म्हणता? कळालं का मी काय म्हणालोय? म्हणून ऋषी हे काय चालत आले पूर्वपदापासून, उगच आलेलं नाही आहे. त्याला काहीतरी बेस आहे, त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत बघा, हे कायम हृदयामध्ये बघून बाहेरची वासना संपली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हेवे दावे, काम क्रोध लोह मत्स्य माया संपली की आपसूकच तो शांत होतो. अंतकरणापासून दैवी शांततेमध्ये तो पडतो. आणि एकदा का ते झालं त्याचं की मग कोणी भगवंताचे स्मरण केल्याने आपल्या देहाचा त्याग केला, ओंकाराचे उच्चारण होते, ओम. आणि मग तो आत्मा सहस्त्रदलातून गेला. सहस्त्रदलामध्ये असंच जाणार नाही असं म्हटले म्हणून आयुष्यभराचा हा योग आहे, आयुष्यभराचा त्याग आहे, आयुष्यभराचं समर्पण आहे, आयुष्यभराचं प्रेम आहे. मग सगळ्यात शेवटी आत्मा अशा पद्धतीनं निघाला की मग तो परत जन्माला येत नाही. मग तो मुक्त. मुक्ती अवस्थेमध्ये पण त्यानं केलेली साधनेवरती त्याचं फळ ठरणार आहे मोक्षाकडे. अनन्यचेतः सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याः सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्था, जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने सतत माझे स्मरण करतो, काय होणार आहे? किती कष्ट येणार आहेत? सावतामाई माहीत आहे ना, भगवंताचं नाव घेत असताना काय पोरगे येते, स्वतःचं चिरडते, सगळ्यांना माहीत आहे, लहानपणापासून ऐकत आलोय. परत जन्म होतोय ना बाळाचा, स्वतः विठ्ठल येतोय. परब्रह्म तुमच्यासाठी अवतार घेऊन बाळाला तयार करते की हो. गोरा कुंभार, संत गोरा कुंभार. म्हणजे का हे बोलण्याचा विषय काय आहे की ईश्वर ते परब्रह्म आहे इथं प्रत्येक चराचरात. आता गेल्यावेळी तुम्ही पाहिजे होता, मी एकटाच होतो, कोणी नव्हतं. त्या दिवशी येऊन गेलं, इतकं छान वाटलं. ते देवाची कृपा झाली काय कोण असतो, पट 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 विषय निघत होते. मी थांबलो नाही, कोणी आलं नाही म्हणून. काय आलं होतं सांगा बरं? ते ऊन म्हणजे मी आहे, तो वारा म्हणजे मी आहे, तो पाऊस म्हणजे मी आहे, प्रत्येकाच्यातला जीव म्हणजे मी आहे, तो आकाशातला सूर्य, त्या सूर्याचं किरण म्हणजे मी आहे, आणि चंद्राचं किरण म्हणजे पण मीच आहे. म्हणजे बघा, सूर्याचं किरण म्हणजे उष्ण झालं, चंद्राचं शीत आहे. मग भ्यायचं काय? वारा, पाऊस, ही पृथ्वी, जल, वायू, अग्नी सगळा तोच आहे. मग मी मुळातच त्याच्यातच आहे. मग माझं काय अस्तित्व आहे? माझ्या अस्तित्वाला मी म्हणतोय आणि त्याला किंमत दिलोय ते झिरो आहे. मग दुःख, दर्द, पीडा आली कुठून? तर अहंकार आहे, मी आहे, वागणं नाही आहे. म्हणून आपलं अस्तित्व छोटं आहे. कुपमुंडकासारखं, माहिती आहे ना कुपमुंडक? त्या तळ्यातलं बेडूक, त्या बेडकाला वाटतं की हेच माझं जग आहे, आणि संत मात्र म्हणतात हे विश्वची माझे घर आहे. फरक आहे. ते सोडायचं आहे, ते तत्व लागू करायचे आहेत. लागू कडलं की तो मीपणा संपणार आहे. मीपणा संपला की तुम्ही मग आहेतच आनंदी, उत्साही. मग त्या ईश्वराचं हे होणार आहे, काय शांती मिळणार आहे, प्रेम मिळणार आहे. कळलं का? मग त्या काबाड कष्टामध्ये, कारण की मी काम करतो कोणासाठी? ईश्वरासाठी. मग त्याच्यातनं प्रेम उत्पन्न होणार आहे, आसक्ती निघून जाणार आहे, काम आपापच होणार आहे. नाही झालं तरी सुद्धा आनंदी होणार आहे. समजून घ्या कसं आहे. मामुप्यत्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम नाप्तुवंती महात्मनः संसिद्धम परमां गती. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही. विषय संपवलाच त्याने. काय सांगितलंय लक्षात ठेवायचं? काय सांगितलंय? माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी जो सतत त्या ईश्वराची भक्ती करतो, नामस्मरण करतो, प्रेम करतो, पूजा अर्चा करतो, त्याच्यामध्ये राहतो, त्याला हृदयामध्ये साठवतो, त्याचा होऊन राहतो, सगळ्या जगाला शून्य करून. आम्ही जगाला सिद्ध करत बसलोय, त्याच्याकडे बघत नाही, जाते मरून. मग या दुःखमय बघा, महात्मा म्हणलाय, तो महात्मा आहे जो हे सगळं करतोय, तो महात्मा आहे. हे सगळं सोडून जो करतोय तो कोण आहे? मग तुमचं तुम्ही ठरवा. या दुःखमय सरळ स्पष्ट भगवंताने सांगितलं, हे काय आहे? सगळं दुःखमय जग आहे.
आणि रोज सुख बघायला बघताय. दुःखमय जग आहे ना, मग हे तुम्हाला काय पण करून दुःखच देणार आहे, लक्षात ठेवायचं. काय वाटेल ते करा तुम्ही. किती पण आज किती जण येऊन गेली, रजवाडे येऊन गेली, कित्येक जण येली, आजपर्यंत त्यांनी सगळी मिलीच नव्ह. कोण राहिला जिवंत? त्यांच्या पदरात दुःख नव्हतं. जेवढं मोठं करायला जायचं तेवढं मोठं दुःख आहे इथं. नाण्याला एक बाजू नाही आहे इथं. म्हणून संतांनी सगळं सोडलं जाग्यावरच, मुळापासूनच सोडली, तिलांजली दिली. नकोच मला काय मिळते त्यात समाधानी, कारण की दुःखमयच आहे हो. काय करणार आहे घेऊन? सगळी स्वार्थ आहेत. जीवावर आले की ते बरोबर विष घालत्या नवऱ्याला. म्हणजे समजून घेण्यात, स्वतःवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला. स्वतःवर आलं की बरोबर जे व्हायचं तेच घडतं. स्वार्थी जग आहे. खूप सूक्ष्म बारकाईने विचार केला, तुमच्याकडं काहीतरी मिळते म्हणून ती तुमच्याजवळ आहे. कोणीही असू दे, तुमच्याकडून मिळायचं बंद झाल्यानंतर बघा सगळं जग फिरते उलट. तात्पुरत्या जगात, तात्पुरते जग आहे. आज हे असं आहे, उद्या तसं नसणार आहे, परवा दिवशी नसणार आहे असं. ह्याच्या पहिला कुठल्या आजा पंजा खापरबंजा कोणाकडं शेती विकत घेतल्या, करोडो वर्षापासून ती शेती आहेच नव्ह. आम्हीच आता 7-12 लावून उड्या मारा लागलाय. मी 2 एकर शेती घेतलो. अरे तुझ्यानंतर काय? मग तू घेऊन काय करणार? गाडी घोडा बंगला करणार आहे, घर जे जिल ते किती दिवस तुझं राहणार आहे? पोरग्या नावावर झालं, कुणाचं नावावर होईल, ते इकल नाही इकल काय होईल? कशाला तोला? किती आली आणि किती गेली का या बाजारात उठली? महत्त्वाचं काय आहे? तुमचा अधिकार बघा कोणाचा आहे. तुमचा अधिकार तुमच्या शांततेचा आहे. तुमचा अधिकार तुमच्या फक्त प्रेमावर आहे. तुमचा अधिकार त्या ईश्वरावर आहे. तुमचा अधिकार तुम्हाला आता येणाऱ्या भाकरीवर सुद्धा नाही आहे, ती सुद्धा मिळणार नाही. एकटा असतोय, आठवलं बरं झालं उदाहरण. नारद मुनी म्हणतात तुझ्या भाकरीवर पण तुझ्या अधिकार नाही आहे. काय सांगतोस मी राजा आहे? बघ म्हणतोय इथपर्यंत भाजी इथंच, इथपर्यंत भाकरी त्या खाणार असतोय तोपर्यंत सैनिक होते तिकडं लुटतच. पर राज्याचा सैनिक येतोय परदेशातला आणि बाण मारतोय, हाताला इथं लागतोय. काय म्हणतोय? हाताला इथं लागतोय. थाड 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 सगळं जमीन संपतोय. आणि त्याच रात्री म्हणजे त्या दिवशी तो खात असतोय, त्याच्यावर हल्ला चढतोय आणि ह्यो डायरेक्ट तुरुंगात. तुरुंगात गेल्यावर मग पाया पडते तिथनंच नारद मुनींना. नारद मुनी चुकलं माझं, माझ्या भाकरीवर सुद्धा अधिकार नाही आहे. सकाळी झालेलं दृष्टांत दुपारपर्यंत खरा होता. भाकरी मिळत नाही त्याला, त्या दिवसाची राजा होता. तुमचं आमचं बघून घ्या, कर्माचं चकुरा इथं भयानक आहे. आणि कुठल्या गोष्टीचं काय म्हणालो हे ठरवालोय सगळं, की असं होणार आहे तसं होणार आहे. काय होणार आहे? काही नाही आहे. जरा शांत झालं की मग तूप पेटणार आहे. तूप पेटली की अरे बाबा, मग माझ्याबरोबर इथनं काय जाणार आहे? प्रॉपर्टी जाणार नाही, पैसा जाणार नाही, नातीगोती जाणार नाही, बायका पोरं जाणार नाहीत. मग माझ्याबरोबर काय जाणार आहे? जाणार आहे फक्त भक्ती, प्रेम, घेतलेलं नाम. ते सूत समेत व्याजासकट मिळणार आहे. मी माझा अनुभव सांगतोय, व्याजासकट मिळणार आहे. ते एक नाव घेतलं तर तुम्हाला आहे तसं मिळणारच. तिची उपलब्धी आहे तशी मिळणार, ॲटोमॅटिकली मिळते. गुरु येतोय तुम्हाला हाय सकट मिळते, हाय तसं सगळं मिळते. जेवढं केलंय गेल्या जन्मात तेवढं सगळं मिटणार. इथनं पुढची परत एक तर तुम्ही केलेलं पुण्य संपवा, नाहीतर वाढवा. हे मात्र आपला अधिकार आहे, तो त्यात पडत नाही. मग माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. ही परमसिद्धी आहे. परत येत नाहीत ती जन्माला. एकदा बी भाजलं की परत ते उगवून येत नाही. एकदा मडकं भाजलं की परत ते झिरपत नाही किंवा त्याचा परत मातीमध्ये रूपांतर होत नाही. अब्रह्म्य भुनात लोकहा पुरावर्तनीयुर्जन मामुपत्ते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगातल्या अच्युत्य ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्ममृत्यू होतात, परंतु हे कौंतेया, माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो.
म्हणून परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. जगातल्या प्राकृत अच्युत्य ब्रह्मलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळ्यांचं स्थान हे नाही डळमळीत आहेत. ते परवा आलतं बघा, प्रेमानंद महाराज सांगितलेलं आदर्श होता त्यावेळी. काय होतं की असं लंगडत लग्नच चाललेले असते, मुंगी लंगडत लग्नच चाललेले असते, सांगितले बघा मी. तरी तिला दया आहे, त्या चिडतो, यार काय आहे सत्य आहे, अरे ते 3 वेळा ब्रह्म हे झाला आहे, इंद्र झाला आहे, आणि मुंगी होऊन काय लंगडत लग्न चालला आहे, आणि ते त्याला घ्यायला पण येईना. वरचं हे घेऊन चाललेलं सावज काहीतरी घेऊन साखऱ्या किंवा काहीतरी घेऊन चाललेलं असतं. त्या मुंगीची अवस्था आहे, 3 वेळा तू इंद्र झाला, इंद्र म्हणालोय देवादी देव. तुमची अवस्था माझी अवस्था कुठल्या ह्याच्यातली? काय मिळवणार आहे? किती मिळवणार आहे? किती भोग भोगणार आहे? प्राकृत जगातल्या अच्युत ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थान आहेत. सगळं दुःखमय आहे. जे सुख सुख वाटते ते सगळं दुःख आहे, हे जोपर्यंत कळत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये कुठली गीता येऊन गेली, त्या गीतेचं नाव काय, नाव आठवणं किंवा त्या गीतेचा पहिला श्लोक आहे. काय सांगितलंय की विषाला विषासमान मानून त्याग कर. विष आहे, हां, या विषयाला, विषय म्हणजे काय, जे जे आपल्याला प्रिय वाटतंय ते जाग्यावर सोडणं म्हणजे अध्यात्माची सुरुवात आहे. जिथं जिथं मन रमतंय बाहेरच्या जगामध्ये तिथनं मन काढायचं. इथं रमालंय, अरे इथं हे वालंय, आणि आतमध्ये आणायचं, परत 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 स्वतःवरती आणायचं आणि आतमध्ये रमायचं. हे योगीचं काम आहे, भोगीचं काम नाही. म्हणून म्हटलंय भगवद्गीतेतच आलंय, जिथं योगी जागा असतोय तिथं भोगी झोपलेला असतोय, जिथं भोगी जागा असते तिथं योगी झोपलेला असतो. उलट आहे, समजून घ्यायचं आहे. भगवद्गीता ही जी सांगितलं आहे साधकांसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी नाही आहे. ती सर्व ह्यातलं उदाहरण व्यवहारामध्ये लावतात, कसं लागू पडतील हे आहे भक्ताचं काम. साधकासाठी लिहिलेली ही. या लोकात वारंवार जन्ममृत्यू होतात. पुनरपी जन्म पुनरपी मरम. 84 लक्ष योनी आहे, 83,99,099 जन्म आहेत. लमसम करून 84 सांगितले. तेवढी जन्म तुमची होणार म्हणजे होणार. एकात पडलं की दुसरा जन्म आहे, दुसऱ्यात पडलं की तिसरा जन्म आहे. हाय म्हणजे आहेच. परंतु हे कौंतेया, माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधी पुनर्जन्म नसतो. मग त्या धामात जाण्यासाठी काय पाहिजे, तर इथली सगळी वासना संपुष्टात यायला पाहिजे. हो, 0 व्हायला पाहिजे. मला पैसा पाहिजे, अडका पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आम्ही उलटं करतोय, काहीतरी पाहिजे म्हणजे त्याच्याकडे येतोय. अरे तो म्हणतोय तू सोड सगळं, मी तुला आपापच प्राप्त होतोय. आम्ही काहीतरी पाहिजे म्हणून त्याच्याकडे येतोय, नवच बोलतोय वरनं. किती शोकांतिक आहे, त्यातच सगळं आहे. त्यालाच आम्ही दाखवतोय. असं असं व्हायला पाहिजे, एवढं एवढं कर, मी तुला एवढं एवढं देतो. म्हणजे काय समजलंच नाही तुम्हासने अजून. सहस्रयुग पर्यंतम महर ब्रह्मणो विदुहा रात्रिम युग सहस्रास्तां ते होरात्र विदो जनहा. मानवीय गणनेनुसार 1 सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 दिवस. 1 सहस्र चतुर्युगे 4 युग आहेत, 1000 वर्षाचे 4 युग, 4000 वर्ष. तो ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेव काहीतरी पापणी झाकडूसपर्यंत एक असं हे संपून जातं म्हणतात. कित्येक जणांची जन्म संपून जातात. त्याला काय पडलेलीच नाही आहे. आमचे गुरु सांगायचे सागर महाराज, त्या देवाला पडलेलीच नाही तुम्ही किती ध्यान करायलायचा आणि किती काय करायलायचा. त्याला माहीत पण नसते कोण कुठं ध्यान करायला, कोणाचं काय चाललंय, काय ते त्याच्यातनं सगळं उत्पन्न झाले. त्याला काय करणार आहे, कोण काय करायलाय, कोण काय करायलाय. आम्ही उळ बळून घ्यायला त्या देवाला पाण्यात घालून ठेवायला, माझं असं काम कर, त्याचं तसं काम. अरे कर्म कर, मिळणार की तुला. तुझे अटॅचमेंट व्हायला तू बॉन्डिंगसाठी तू केलंयस कुठं, घाम गाळल्याशिवाय तुला काय मिळणार आहे काय.
सोडायलाच की सगळं पाहिजे तुला, मीपणा वाढून ठेवला, कसं येईल परमेश्वर? शक्यच नाही हो. कुठल्या गोष्टी बोलतात, कुठं चाललाय सगळा विषय? अशाच एक सहस्त्र चतुर्युगांची ब्रह्मदेवांची एक रात्र असते, सहस्त्र युगांची एक रात्र असते. हे बोलायलाच नको, लांब सगळं गोष्ट आहे, किती सांगावं आणि किती बोलावं त्याबद्दल. अव्यक्त्याद्वक्तयुक्तं सर्वं प्रभवत्ये हरागमे राज्ञमे प्रलीयन्ते तत्रे वाक्यत सज्ञंके. ब्रह्मदेवांच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यांच्या रात्रीचा प्रारंभ झाल्यावर ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. हे प्रकाशाचा भाग आहे. परत त्यांना जन्म मिळतोय, जन्म मिळून परत काय लय पावतात. पुनरपी जन्म पुनरपी मरण. तुम्हाला जन्म आहे, मृत्यू आहे. आम्हाला जन्म आहे, मृत्यू आहे. थांबणार कधी आहे? ईश्वराच्या धामामध्ये गेल्यावर. ईश्वराच्या धामात कधी जाऊ? इथं चांगलं काम केल्यानंतर. मग कोण गेलं? सदैव वैकुंठात कोण गेलं? तुकाराम महाराज गेले, ज्ञानेश्वर माऊली गेलं. कार्य केलं गेलं, कार्यासाठी जन्म होतो. ऋषी महात्मे, आम्ही तुम्ही कोण आहे? सगळे साधक आहे. काय समजून घ्यायचं आहे? हे असं असं आहे. रोज त्याच्यावर काम करायला पाहिजे. रोज घरच्या घरी वाचन पाहिजे, रोज ध्यान पाहिजे, रोज नामस्मरण पाहिजे. करतोय आपण? नाही करत. बाहेरचे जग खरं वाटणार आहे, त्याचे संस्कार होणार आहेत, तसंच आणि परत वाढत जाणार आहे, अडकत जाणार आहे. आलोय संपवायला, चाललोय अजून नवीन तयार करायला. अडकणार काय, वाढणार काय, कमी होणार? सगळ्यांनी चिंतन करायचं. करायचं आहे, कौशल्य वापरून करायचं आहे, पण मायेतनं सुटून. आले सोडवायला, कमी करायला, सुटायला पाहिजे, वाढवायला नाही. भत ग्रामः स एवयं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र गमे वशः पार्थ प्रभत्य हरागमे. पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवांचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यानंतर आपोआपच त्यांचा लय होतो. परतस्य स्मातु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यमः सर्वेषु भूतेषु नश्यन्तु न विनश्यति. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे तथा सनातन आहे. बघा, याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे. बघा हे मी काय म्हणालो. आता उत्पन्नवाले मरायला संपाले, उत्पन्नवाले संपाले. हे ब्रह्मापासून उत्पन्नवाले संपाले. ही जन्म आहे, मृत्यू आहे. हे सोडून भगवंतानं काहीतरी सांगितलंय, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे, हे सोडून पलीकडे कुठं तर काय तर आहे. काय म्हणलंय? जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे तथा सनातन आहे, पहिल्यापासून आहे. हे जड आहे. जडाला सोडण्यासाठी काय पाहिजे? आपण जड खायचं पहिला सोडायला पाहिजे. हे संस्कार सगळं डिलीट व्हायला पाहिजेत का नको? तथा सनातन आहे. सनातन म्हणजे ज्याचा आधी नाही आणि अंत नाही, जे कायम चालत आले, म्हणजे कायम चालत राहणार आहे ते. ती परा आणि अविनाशी आहे. परा म्हणजे देवाची वाणी, देवाची ऊर्जा, परा, परम असं. आणि अविनाशी आहे, ज्याचा विनाश नाही आहे, ज्याचा उगमही नाही आहे आणि ज्याचा विनाशही नाही आहे. संपूर्ण जगताचा प्रलयही झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. ते भगवंताचं धाम आहे, तो परमेश्वर आहे. किती व्यवस्थित आणि किती छानपैकी सांगितले बघा. हा या इथंच आपण व्यवस्थित राहू शकतो, पण त्या अविनाशीला धरून राहायला पाहिजे. तो काय सांगतोय तिकडं बघितलं पाहिजे, त्याचा रोज बोध घेतला पाहिजे. रोजच्या रोज चुकतंय, बरोबर आहे ते करायला पाहिजे. चुकतंय, चुकू दे, कितीही चुकू दे. मी कायम चुकीला कधीही घाबरायचं नाही आणि चुकी होत असेल तर वाईट वाटून घ्यायचं नाही. होणार आहे चुका, पण ठीक आहे ना, रोज आणि परत त्याला ट्रॅकवर कसं आणू शकतो ते बघायचं. मग छोट्यातल्या छोट्या तुम्ही नामानं सुरुवात करा, ध्यानानं सुरुवात करा, प्रेमानं सुरुवात करा, कुठल्या तरी स्तोत्रानं सुरुवात करा, मंदिरला येण्यातून सुरुवात करा, सेवेनं सुरुवात करा, काहीतरी करा. त्याच्यातनंच मुक्ती आहे आपली, त्याच्यातनंच मीपणा गळून पडणार आहे, त्याच्यातनंच तिची कृपा होणार आहे. तिची कृपा झाल्याशिवाय आपलं पुढचं पानच पुढे जात नाही, पुढचं पाऊलच पुढे येत नाही. आपण फक्त आपण आपले म्हणून काहीही होणार नाही. परत ते तुमचा मीच वाढणार आहे. मी करतोय हा अट्टहास वाढेल.
अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुं परमां गतिं यं प्राप्त न निवर्तन्ते तद्धाम परम मम. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाहीत, तेच माझे परमधाम होय. कुठल्या धामाची प्राप्ती व्हायला पाहिजे? ज्या धामाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा माणूस जन्म घेऊन परत येत नाही, त्या धामाची प्राप्ती व्हायला पाहिजे. मग ते धाम कुठलं आहे? तर परमेश्वराचं. मग परमेश्वराच्या धामाला प्राप्त होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? ही सगळी अखंड जी वासना आहे ती शांत व्हायला पाहिजे. बायका पोरांची काळजी शून्य झाली पाहिजे. भोग लालसा शून्य झाले पाहिजे. मला काय हवाय शून्य झालं पाहिजे. मला काय नकोय शून्य झालं पाहिजे. कोण मला त्रास देतोय शून्य झाला पाहिजे. माझं शरीर गेलं मेलं राहिलं शून्य झालं पाहिजे. हे कधी होणार आहे? ज्यावेळी आपण परमेश्वराचं हो आणि त्याच्या सत्तेनं जे काय मिळेल मीठ भाकरी करून राहू, ते सगळे संत करतात. त्यावेळी तुमचा परत जन्म होणार नाही. त्यावेळी तुम्हाला भगवत धामाची प्राप्ती होईल. सदैव वैकुंठाला तुकाराम महाराज गेलं तसं होईल. आपलं असं आहे का? किती पद प्रतिष्ठा मान सन्मान घ्या, झिरो. काय करायचं आहे घेऊन? तोही नश्वर आहे, तुम्हीही नश्वर आहात. खरं काय आहे? तो ईश्वर, त्याचं स्थान, त्याच्यातनं मिळणारी ऊर्जा, त्याच्यातच हित आहे. कारण की तो कृपावंत आहे. तोच एकटा, दुसरा कोणी नाही. सगळी नादाला लावणार आहेत. कुणालाच काय कळत नाही आणि काय सांगणार कुणाचं ऐकून. म्हणून इथं सद्गुरूला सरेंडर यायला पाहिजे. तोच तुम्हाला मार्गावर आणू शकतो. खरं तोच देऊ शकतो. कितीही दिवसभर काबाड कष्ट केला तर ते झिरो आहे. याला किंमत झिरो आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? नामस्मरण. नामस्मरण आतल्या आत हृदयामध्ये त्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि त्याचं तसबीर असू दे, त्याचं मुख असू दे, त्याचे पदचिन्ह असू देत, ते आपल्या हृदयामध्ये साठवता आली पाहिजे. हे झालं की तेच सतत करत राहायचं आहे. असं करत 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 एक दिवस असा उठेल की अजपाजपमध्ये जाईल. म्हणजे तुम्हाला ते बोलता येणार नाहीत. प्रत्येक तुमच्या पेशी आणि पेशी ते नामस्मरण करेल. मग तुम्हाला वेगवेगळ्या अवस्था प्राप्त होतील. मग तुटेल, बंधनं तुटत जातील, संस्कार जन्मोजन्माचे तुटत जातील. मग तो ईश्वर कृपा करायला लागेल. आपसुकच तुम्हाला शांती मिळायला लागेल, प्रेम मिळायला लागेल, सुहास दरवळेल. हे जग टवटवीत फुलेल तुमच्यासाठी. सगळीकडे असं काय म्हणतात, देवाचं अस्तित्व प्रत्येक चराचरातून उगम पावेल. कारण तुमच्या अंतःकरणात तो प्रकटला आहे आता. मग तुम्ही त्यांच्या धाण्यात जा. त्याचं होऊन राहिल्यानंतर ते घेणार की नाही. ते रामकृष्ण परमहंस नदीमध्ये थांबले होते आणि एक हे येतं मासा त्यांच्या पायावरती असं गोल गोल फिरत असतं. माशानं आणि ते कळवळीनं काय म्हणतात मासेमाऱ्यांना, अरे याला तेवढं सोडा रे, बाकीच्यांचं तुम्ही काय करताय ते करा, पण ह्याला तेवढं घ्या. मग ती लोक बालडीत त्याला भरतात आणि ते जवळच असणाऱ्या तलावामध्ये त्याला सोडतात. हा गुरु आहे, हा परमेश्वर आहे. त्याच्या सानिध्यात आलं ना की तो बरोबर आपली काळजी घेतो. आपल्यातला मीपणा गेला की तो कसा जरी असला, आपण किती जरी वैश्या जरी असले तर त्याचा उद्धार होतोय. किती जरी वाईट असेल, काही जरी तुम्ही कर्म वाईट केला असाल, ठीक आहे, सगळी सोडायची आणि फक्त त्याचं होऊन राहायचं. मगच आपलं कल्याण होऊ शकतं. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव. छान आलं होतं, मस्तच.